नवरात्रीचे हे विशेष भाग आपण अनेक छोट्या कन्यांना भेटतो आहे. आज आपण ज्या पिटुकलीला भेटायला आलो आहोत तिच्या जन्माची कहाणी खरंच विशेष आहे. आज आपण आलो आहोत मुंबईतल्या शिवडी परिसरातल्या स्वान मिल म्हाडा वसाहतीत, जिथे आपण भेटणार आहोत छोटूशा साईशाला आणि तेजम कुटुंबियांना. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वाचल्याचा स्पर्श वाचल्याचा स्पर्श वाचल्याचा. हाय साईशा. हाय. हॅलो. कशी आहेस तू? ऍक्च्युली काय झालंय माहिती का, साईशाची आधी बदकाशी मैत्री झाली आहे. माझ्याशी व्हायला जरा वेळ लागतोय. नो प्रॉब्लेम, आपली होईलच मैत्री. तोपर्यंत आपण हे सगळे कोण आहेत बघूया. ओके, तुमच्यापासून सुरुवात करूया. मी साईशाची मम्मी अनिता सागर तेजम. ओके. मी साईशाचे पप्पा सागर सूर्यकांत तेजम. मी साईशाची शेजारची काकी. माझं नाव सिद्धी विनायक गावकर. ओके. मी साईशाचा आजोबा. माझे नाव सूर्यकांत बळीराम तेजम. ओके. मी साईशाची छोटी आत्या. माझं नाव वृषाली अजय पाटील. मी साईशाची आजी सुषमा सूर्यकांत तेजम. ओके. साहित्याची पणजी सुलोचना बळीराम तेजम. अरे वा, चला सगळ्यांची ओळख झाली आहे. आता गप्पा मारूया साईशाच्या आई बाबांशी. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. किती लाजून सांगितलं लव्ह मॅरेज. काय बरं तुमची स्टोरी? काही स्कूलमध्ये अफेअर होता, नंतर कॉलेज नंतर स्कूल मध्ये होतं? बापरे, माहित होतं का घरी? नाही अफेअर म्हणजे प्रॉपर असं नाही, क्लोज फ्रेंड होतो. ओके. आफ्टर नंतर 10th नंतर लव्ह झालं. ओके. सो लग्नानंतर किती वर्षांनी साईशाचा जन्म झाला? 6 वर्षानंतर. 6 वर्षांनी. तुम्ही असं ठरवलं होतं, प्लॅन करायचं? नाही माझे खूप वेळा मिसकॅरेजेस झाले. ओ बरं बरं. किती वेळा? 5 मिसकॅरेज झाले. 5 मिसकॅरेजेस झाले? हो. काय कारण? नाही असं काही रिझन नव्हतं की असं 2 मंथ नंतर आफ्टर की डॉक्टर एक तर हार्टबीट्स नसायचे किंवा काही ना काही प्रॉब्लेमच होता. बरं. मग 5 मिसकॅरेज झाले. सो प्रत्येक वेळेला दुसऱ्या महिन्यानंतर बाळ राहिलं नाही? नाही दुसऱ्या महिन्यानंतर राहिलेच नाही बाळ. बरं. आणि मग 6व्यांदा? हो सक्सेसफुली? 6 महिने. मग ही तर असं म्हणजे गॉड गिफ्टच म्हणता येईल. कसं निभावलं? कारण 5 वेळा निराशा आल्यानंतर हो. कोणीही खचून जाईल. म्हणजे असं खूपच हे होत होतं की एकदम फर्स्टेड झाली होती की पूर्ण होपच सोडले होते की आता होणारच नाही. मला म्हणजे सासू वगैरे म्हणायला देखील होता की म्हणजे आता एवढं झाल्यानंतर की आपण अडॉप्ट करूया, पण आम्ही होप सोडले नाही. म्हटलं की बघूया. पण नॅचरली एक असं म्हणतो ना की अचानक मी तर हिच्या वेळेस लक्ष पण दिलं नव्हतं. 2 मंथ मी डॉक्टरकडेही नाही गेली. म्हटलं की असं होणारच आहे. पण म्हटलं नाही, जरा ह्या म्हणजे प्रत्येक वेळापेक्षा हे जरा वेगळं आहे. तर म्हणून म्हटलं ठीक आहे की बघूया. काय वेगळं वाटलं होतं यावेळेला? म्हणजे मला जे सिम्पटम्स असे ना होते ना की नेहमी मला कसं असं वॉमिट वगैरे असं जास्त होत नव्हतं. होत होतं म्हणजे विकनेस, पण हिच्या वेळेस मला खूप जास्त वॉमिटिंग होत होतं, जेवण जात नव्हतं अजिबात. एक मला असं वेगळं असं वाटलं होतं की काहीतरी असेल, चला जाऊया डॉक्टरकडे. मग माझ्या सासूंनाच घेऊन गेली. तर मग तिथे बघितले की म्हणाले की, कारण माझ्या डॉक्टरलाही माहिती होतं माझ्या केसेस काय आहेत, काय करणार आहेत. म्हणून म्हटले की बघूया. ती पण मला 100% देऊ शकत नव्हती की मी तुला पुढे सांगेल की राहील. बघूया, कारण त्यांनाही प्रत्येक वेळेस 2 मंथ नंतर मला सॉरीच म्हणावं लागायचं. मग एकदा हार्टबीट्स आला तर डॉक्टर देखील खूप हॅपी झाली. म्हटले की खरं तू जिंकलीस, स्वतःला जिंकलास तू आता. अरे वा. मग काही नाही की मग तोच ट्रॅव्हलिंग पुढे व्यवस्थित झाला.
आणि की आता म्हणजे डॉक्टर म्हणाले की आपण वेटही करू शकतो, पण तुला हातात आलेलं परत गमवावं लागेल. त्याच्यामुळे म्हणाले की काय, मी म्हंटल काही करा पण मला माझं बाळ सध्या बघायचं. नंतर एंड मुमेंटला ह्याला सांगितलं की व्हेंटिलेटर अरेंज करा, बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवा लागेल. खूप अक्षरशः असं वाटलं की आता काय होईल, मला सीझरला पण नेतायत आणि काय करू, मला असं क्वेश्चन मार्क झालेला. मी म्हंटल आता देव आतापर्यंत आणलंच, म्हटलं तर तुझ्याच हातात आहे. आणि मला तर तिला दाखवलं म्हणजे मी तिला 2 दिवसानंतर बघितलं. ती NICU मध्ये होती. हो, कारण 8व्या महिन्यात लंग्स पूर्ण डेव्हलप नसतात. हो. तर माझ्या डॉक्टर मग जेव्हा दिलं ना बाळ, तिनं खूप मला पण हक केलं की म्हणाले की मी देखील जिंकली आज की तुला बाळ हातात देऊन. ते डॉक्टर म्हणते देवालाही लाजवलंस, तुला दिलं खरोखर. कसं वाटतं पहिल्यांदा साईशाला हातात धरून? खूप छान. मी तर खूप रडतच होती. म्हणजे असं बिलीव्हच होत नव्हतं की स्वतःचं बाळ घेणं, इतरांचं बाळ घेणं. वाट बघायला लावून मग शेवटी स्वतःचं बाळ बाबा झाल्यावर कसं वाटलं? त्यामुळे तिला असं पहिल्यांदा जेव्हा मी घेतलं तेव्हा असं वाटलं की बाबा माझी मुलगी नाहीच आहे असं वाटलं. विश्वास बसत नव्हता. ओके. असं काही तुमच्यात बोलणं व्हायचं, मुलगा हवाय, मुलगी हवी आहे, नावं ठरवली होती का? हो. काय असं काय हवं बोलायचं. होतं? आम्ही मुलगीच म्हणायचो नेहमी. मुलगीच हवी हो, होती. मुलगीच हवी होती. नावही ठरवलं होतं आम्ही. साईशा ठरवलं होतं हो. आधीपासूनच? अरे वा. काय बदल झालाय साईशाच्या जन्मानंतर तुम्हा दोघांच्या नात्यामध्ये आणि ओव्हरऑल आयुष्यात सुद्धा? माझी चिडचिड खूप कमी झाली. ओके. सगळ्यात मेन मुद्दा तोच. ते मुलीवर चिडचिडी करते. आता साईशावर चिडचिड करते. काय स्वप्न पाहिली आहे साईशासाठी? तिने काय करावं असं वाटतं तुम्हाला? माझं तर असं काही अजून ठरवलंच नाहीये. ते अजून तर लहान आहे, तिच्या ऍक्टिव्हिटीज बघितल्याच नाहीये. अजून तर 6 मंथच आहे. बरोबर. पण पुढे जाऊन तर तिच्यात बघूया, असं एअरलाइन्सला वगैरे असंच काहीतरी वाटतंय मला. ओके. बाबा, तुम्हाला काय वाटतं? मला डॉक्टर व्हायचं. डॉक्टर हवा असं वाटतं? गायनोकॉलॉजिस्ट किंवा बायकोला एवढं कोणीतरी 5 मिसकॅरेज नंतर सक्सेस दिलं असेल म्हणून त्याला वाटत असेल ना. तिनेही असं लोकांना मदत हो. करावी. ओके. शेवटचा प्रश्न, साईशाच्या नावाचा एक छानसा उखाणा. साईबाबांच्या चरणी एकच होती आशा, तीच पूर्ण करायला आली माझी साईशा. अरे वा, मस्त. आणि आता तिच्या आजी आजोबांशी गप्पा मारायच्या आहेत. 5 वर्ष वाट बघत होतात सगळे, 5 मिसकॅरेजेस झाली. कसा होता हा काळ? तुम्ही कसा सपोर्ट केला सुनेला? सपोर्ट म्हणजे आपल्या मुलीसारखा केला हो पाठीमागे. म्हणजे नाही झालं तरी चालेल. म्हणजे किती त्रास काढणार ना ते. दररोज त्रास काढायचे दर महिन्यात. तिला सांगितलं आपण दत्तक घेऊया. नंतर बरं राहिले 8 वर्षाने. मग ह्याला नवस बोल, त्याला नवस बोल, गणपतीचे उपास केले. 6व्यांदा जेव्हा सुनबाई प्रेग्नंट होत्या साईशाच्या वेळेला, तेव्हा पहिला 2 महिन्यांचा काळ अर्थातच खूप महत्वाचा खूप होता. महत्त्वाचा कारण प्रत्येक वेळेला 2 महिन्यानंतरच वाईट होत बातमी होतं, कळायची. हो. तर पण आम्हाला 9 महिनेच आम्हाला त्रास वाटत होता. एकही दिवस चांगला गेलाच नाही. पण ते 2 महिने जेव्हा सरले आणि 3रा महिना सुरू झाला आणि सगळं ठीक होतं, तेव्हा नक्की काय वाटलं होतं सगळ्यांना? तेव्हा जरा बरं वाटलं, पण थोड्या दिवसांनी परत ते चालू झालं. त्रास सुरू झाला. त्रास शेवटपर्यंत असं वाटत नव्हतं की हे होईल. नाही, देवाला एकच प्रार्थना सांगायची, कसं तरी राहते पण व्यवस्थित होऊन दे. काय काळजी घ्यायला सांगितली तुझ्या डॉक्टरांनी? तिला म्हणजे काय जड उचलायचं नाही, हे खायचं नाही वगैरे, पण तिला खाल्लं तरी उलट्याच व्हायच्या ना. 9 महिने अगदी उलटेच. पण ती आमच्याकडे नव्हती, माहेरी होती. तिच्या आई वडिलांनी काळजी घेतली. पूर्ण काळ प्रेग्नन्सी? नाही, अशी थोडी मध्ये मध्ये यायची, परत जायची, मध्ये यायची जायची. बर. पण शेवटी कसं आई ते आईच असते ना. आईजीला नेहमी काळजीच असते ना लेकीची. आजोबा, काय सांगाल? आधीच्या काळाबद्दल काय सांगणार, त्यांनी त्यांची काळजी घेतली प्रेग्नन्सीमध्ये, हीच चांगली गोष्ट झाली. तुम्हाला भीती होती की यावेळेला होतंय की नाही? काय वाटत भीती म्हणजे का मनापासून भीतीच होती ना ते. म्हटलं कारण काय हिचा धांगड स्वभाव, जरा काय झाला काय बाईकवरनं फिरायचं, इकडे जा तिकडे जा, काय कॉलनीत काहीतरी प्रोग्राम असेल नाच करायचा. अशा टायमाला 2 महिने किंवा आता प्रेग्नन्सी राहते तेव्हा बाईने काळजी घ्यायला पाहिजे ना. ती नाही, उन्हाळ. बर. ते कुठे प्रोग्राम असला काय, आपण काळजी आपण घेतली पाहिजे ना. बरोबर. त्याच्यामुळे जरा धांदडपणामुळे थोडं मिसकॅरेज झाला थोडा वेळ. नंतर तिने काळजी घेतली, त्यामुळे जरा रेग्युलर जरा बरं वाटलं जरा.
पण मग छान व्यवस्थित डिलिव्हरी झाली, अर्थात काही काळ NICU मध्ये ठेवावं लागलं, पण त्यानंतर नातीला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा कसं वाटलं आजी? छान वाटलं एकदम. असं वाटलं म्हणजे आता संपूर्ण सगळं मिळालं जगातलं. असं वाटलं. हा. आजोबा काय वाटलं सेम पहिल्यांदा? सेम. तिच्या पुढे मी जाऊ शकत नाही. असं आहे हा मग. त्यांचा शब्द चालतो घरात. हा मग. काय सांगाल, कसं बदललंय आयुष्य साईशा नंतर? म्हणजे छान बनलं सगळं. अगदी नको हवं तेवढं सगळं मिळालं. आता काही नको आम्हाला, त्याच्यातच समाधान हवं. ओके. सुनबाईंचा स्वभाव आधी खूप चिडका होता असं आधी खूप, पण खूप. बोलण्यात आलं, आणि आता खूप गोष्टी बदलल्या आहेत. बदलले. काय सांगाल याबद्दल? त्याच्यामुळे नातीमुळे जे झालं जरा शांत झाली ती. नाहीतर लय मग चिडका आधी कसा होता स्वभाव? चिडका लय म्हणजे लयच. म्हणजे आणि मग पटायचंच नाही तुमच्या आपल्याला. लेकींचं आणि त्यांचंही पटायचं नाही. म्हणजे आपण काय चांगलं सांगायला गेलो तर तिला पटायचं नाही. बर बर. आणि मग नातीमुळे अख्खं कुटुंबही अख्खं कुटुंब एकत्र झाले. हम्म. पण एकच गोष्ट आहे, तर मोठे चुलते वगैरे ते अजून आशीर्वाद द्यायला आले नाहीत. नाही का नाही. बरं? काय माहिती आता तेवढंच. आमचं कुटुंब एकत्र झालंय. ओके. कसं वाटतं आजोबा, सगळे एकत्र मस्त आले आहेत, एकदम. सगळं छान झालंय, काय सांगाल याबद्दल? एकदम मस्त वाटते जरा. आता वातावरणाला एकदम आनंदमय आहे. व्यवस्थित चाललंय सगळं. काय वाटतं सायशा कोणासारखी दिसते? बाबांसारखी तिच्या तिच्या पप्पासारखी पप्पांसारखी. दिसते. पप्पासारखी. आणि वागते कोणासारखी? ते अजून समजणार नाही. तेवढं जेव्हा बोलायला लागेल ना तेव्हा समजेल की शांत बोलणं- झाली तर बाबासारखी आणि नाही झाली तर आईसारखी. आईसारखी. काय स्वप्न पाहिली आहेत तुम्ही सायशासाठी? तिच्या वडिलांना वाटतं तिने डॉक्टर व्हावं, आईचं म्हणणं आहे की एअरलाईन्स मध्ये असावं. तुम्हाला काय वाटतं? आई वडिलांचा विषय असून तू तेच कर, तू इंजिनिअरिंग कर, तू सायन्सला जा, आर्ट्सला जा. शेवटी ते कॉलेज जायला मुलींच्यावर अवलंबून असते ते, बरोबर. की आपण कुठला हे करायचा जॉब घ्यायचा तो अभ्यासाचा, त्याच्यावर अवलंबून. आई आपली मस्त इच्छा आहे. मला पण वाटत होतं माझा मुलगा चांगला शिकावा, भरपूर शिकावा. नाही शिकला अजिबात नाही. आणि आता तिच्या कुटुंबियांशी जराशा गप्पा मारायच्या आहेत. साईशाचे आई बाबा नवीन आई बाबा झाले, त्यामुळे अर्थातच त्यांच्याकडून काही गोष्टी राहून जात असतील, काही गोष्टी चुकत असतील आणि काही गोष्टी खूप छानही होत असतील. तर याबद्दल आपण त्यांना पटकन बोलून दाखवत नाही, तर ही संधी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो. याला आम्ही म्हणतो किती सांगायचंय मला. या माध्यमातून तुम्ही तुमच्या मनातलं सगळं साईशाच्या आईबाबांना सांगू शकता. त्यांच्या संगोपनाच्या पद्धतीबद्दल तुम्हाला जर काही आवडत असेल, काही आवडत नसेल, तर ते सगळं तुम्ही बोलू शकता, कौतुक करू शकता, कान ओढू शकता, तक्रार करू शकता, उपदेश सल्ले सगळे करू शकता. बरेच अनुभवी आहेत. साईशाच्या आईबाबांना मात्र ह्या अशा स्माइलीज मधनं प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. ठीक आहे, या तुमच्या प्रतिक्रिया. कोण सुरुवात करतंय? माझं एवढंच सांगणं आहे तिच्या आई आणि मम्मा पप्पांना की कुठे बाहेर फिरायला गेले, काय गेले, आपल्या वेळेत घरी यावं. बरं. जास्त लांब कुठे फिरत जाऊ नये. गाडीचा प्रवास असतो, गाडीशिवाय दोघंही फिरत नाहीत. ओके. काय प्रतिक्रिया? म्हणजे काय? हो, लवकर याल का? आमचं तुमच्यावर इतकं प्रेम आहे, आम्हाला काही रागवू नका असं आहे. नाही नाही, नक्कीच येणार. लवकर येणार. हो. ओके. पुढचं कोण बोलताय? त्यांना 5-6 मिसकॅरेज झाल्याच्या नंतर त्यांना बाळ झालेलं आहे. त्याच्यामुळे अर्थात त्याच्या पप्पांचं जास्त तिच्यावर लक्ष असतो. ते पॉझिटिव्हपणा जरासा कमी करावा. म्हणजे कुठे पडली, ओरडली, मम्मीने जरा ओरडली तर तिच्यावर रागवू नये असं. असं करतात ते इतके पॉझिटिव्ह आहेत की मम्मीवर रागवतात. हो. काय प्रतिक्रिया बाबा? म्हणजे काय, मी असाच वागणार आहे. आई काय प्रतिक्रिया? असं करतात का? हे रागवतात तुम्हाला? हो. खूप रागवतात? खूप नाही, मग तुम्ही दम देता की नाही उलटा? नाही. थोडाफार. ओके. अजून कोणाला बोलायचं? साईच्या मम्मी पप्पांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही पहिले जे मजा करत होतात आता साईच्या बरोबर आहे. एवढ्या दिवसाने आपल्याला बाळ झाले, त्याची काळजी घेऊन मोठी कोणी सांगतील घरातले त्यांचं त्यांनी ऐकायचं आणि बाळावर खूप दोघांनी लक्ष द्यायचं. एवढंच. ते ऐकत नाहीत का? ते दोघांचं असं आहे, म्हणजे कुणी असं बोललं तर हट होतात की काय आम्हाला शिका, आम्हाला काळजी आहे साईच्याची, असं आहे ना. असं थोडंसं वाटतं असं त्यांना? थोडंसं वाटतं. ओ, काय प्रतिक्रिया? ऐकतील इथून पुढे. काय ऐकलं तर मला सांगा. अजून कोण बोलताय?
मला तिचं कौतुक करायचंय कारण ती मुलीला खूप छान सांभाळते, खूप जपते आणि जरी बाहेर गेली काय म्हणजे मार्केटला वगैरे गेली आणि तिला फोन केला की साईशा रडते, ती पटकन येते. ओके. हा, अरे खूप वा. छान सांभाळते आणि तिला इतकी झोप होती पण तिने झोप पण कंट्रोल केली. अक्षरशः 4 वाजेपर्यंत मुलगी जागी असायची, आम्ही स्वतः बघितलं, तरी पण तिने तेवढं झोपेवर कंट्रोल केलं. अरे वा. काय काय प्रतिक्रिया आहे? कौतुक झालंय तुमचं. तुमची पण तीच प्रतिक्रिया? नाही नाही तसं काही नाही बघितलं आहे. तुमचं कौतुक नाही केलंय? चालेल ना, बायकोच केलंय ना. तुमची निवड जिचं कौतुक म्हणून तुम्ही क्रेडिट केलंय. व्हेरी स्मार्ट. चला, सगळ्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलं आहे आणि आता वेळ आहे तुम्ही दोघांनी एकमेकांना काहीतरी प्रॉमिस करण्याची. काय बदल करणार आहात स्वतःत इथून पुढे? हात धरून प्रॉमिस करा बरं. यापुढे चिडचिड कमी करेल. आणि तुम्ही? यापुढे दोघींकडे व्यवस्थित लक्ष देईन. साईशाच्या आई बाबांनी एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक मस्तपैकी खेळ खेळूयात. तर खेळ असा आहे, इथे एका बोलमध्ये काही फुगे ठेवले आहेत, त्याच्यावरती काही अक्षरं लिहिली आहेत. या फुग्यांमधून तुम्हाला साईशाच्या नावाच्या अक्षरांचे सगळे फुगे शोधून काढायचे आहेत आणि ते फुगवून तयार करायचे. सो बेसिकली साईशाचं नाव तयार करायचं आहे. आता साईशाच्या नावामध्ये 6 अक्षरं आहेत, SAISHA, म्हणून आम्ही तुम्हाला 3 मिनिटं देतोय. प्रत्येक अक्षरासाठी साधारण 30 सेकंद. ठीक आहे. ट्विस्ट असा आहे की तुम्ही एकमेकांचा एक हात धरून ठेवायचा आहे. तुमचा उजवा आणि तुमचा हात, डावा हात एकमेकांच्या हातात असेल असा. ओके. आता फुगे शोधायचे आहेत. कोण फुगवणार ते तुम्ही ठरवून घ्या. जो अच्छा बाबा फुगवणार. ओके. त्यांनी फुगा तोंडाशी धरायचा, तुम्ही तो खेचून धरायचा, त्याने त्याच्यात हवा भरायची. गाठ मारून झाल्याशिवाय दुसरा फुगा शोधायला सुरुवात करायची नाही. रूल्स कळले? ठीक आहे. तुमची 3 मिनिटांची वेळ सुरू होते आता. नाही नाही चीटिंग. 30 सेकंद झाले आहेत. लवकर लवकर. तुम्ही बघू शकता, नुसतं शोधू नाही शकत. 1 मिनिट झालाय. वेळेत आहात. हा, नेक्स्ट. आता काय राहिलंय? अजून एक ए राहिला आय थिंक. थोडंसं अजून 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 अजून. बस. चला 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 चला, सगळ्यांनी चीअर करा. कम ऑन. शेवटचे 40 सेकंद राहिलेत. ओके. शेवटचे 10 सेकंद राहिले. 10, 9, 8, 7. अरे बाप. तुम्ही जिंकला आहात. साईशासाठी खास दिवातर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. आज आपण छोटूशा साईशाला आणि तेजम कुटुंबियांना भेटलो. आशा आहे तुम्हाला आजचा भाग आवडला असेल. अशाच अनेक पिटुकल्या कन्यांना पुढच्या काही विशेष भागांमध्ये भेटणार आहोत आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.